शेतकरी मित्रांनो, वार आहे शनिवार आणि शनिवारी 4 जुलैला कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल, की तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून जा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्राचा परिसर जर बघितला, तर महाराष्ट्राच्या अनेक भागात शनिवारी 4 जुलैला सकाळपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. आपण जर सकाळी 9च्या आसपास जर बघितलं, तर राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, लोणी, त्याचबरोबर संगमनेर, सिन्नर, अकोले या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सकाळी 9 वाजल्यापासूनच सुरुवात होणार आहे. आपण बघूया दिवसभर या भागामध्ये वातावरणात बदल होतोय का? हा जो पाऊस असणार आहे 9, 10, 11 त्यानंतर थोडासा 11-1च्या दरम्यान थोडासा उघड देणार आहे आणि त्यानंतर पुन्हा 4 वाजता संगमनेर, अकोले, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, त्याचबरोबर जुन्नर, मनसर, खेड या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. घोटी हा नाशिकमधला परिसर आहे. आपण इथे जर बघितलं, नाशिक परिसरामध्ये देखील पाऊस आहे, पण जास्त प्रमाणात नाही आहे, कमी प्रमाणात पाऊस आहे 4 वाजता. आपण बघूया अजून काही बदल परिसरामध्ये होतोय का? आपण जर बघितलं तर शनिवारी 4 जुलैला नाशिक परिसरामध्ये दिंडोरी, निफाड, सिन्नर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पेठमध्ये देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर वडा हा परिसर बघितला तरी येथे देखील पाऊस होणार आहे. डहाणूमध्ये पाऊस आहे, बोईसरमध्ये पाऊस आहे. त्याचबरोबर वसई, विरारमध्ये देखील चांगला पाऊस आहे. शनिवारी 4 जुलैला 11च्या सुमारास आपण जर ठाणे, मुंबई, नवी मुंबई, त्याचबरोबर कर्जत, लोणावळा हा जर परिसर जर बघितला, पेन, नागठाणे, अलिबाग या परिसरात देखील पाऊस असणार आहे. हा 11ला पाऊस चालू झाल्यानंतर हा जवळजवळ दिवसभर पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. जुन्नरमध्ये देखील पाऊस आहे. जुन्नरमध्ये जर बघितलं तर रात्री 10 वाजता देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. दिवसभर जर आपण बघितलं तर 12च्या पुढं, 12-1च्या पुढं त्या भागात जुन्नर, मंचर, खेडमध्ये देखील चांगला पाऊस होणार आहे. आपण आता पिंपरी चिंचवड, पुणे परिसर बघूया. पिंपरी चिंचवडमध्ये देखील रेड अलर्ट नाही आहे, पण 12 वाजता या भागात मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 1 वाजता पिंपरी चिंचवड, पुणे या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं वातावरणामध्ये बदल होतोय. संध्याकाळी 6 वाजता देखील खेड, पिंपरी चिंचवड, पुणे या परिसरात पाऊस असणार आहे. आपण जर सासवड, जेजुरी हा परिसर बघितला तर या भागात जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस होईल. केडगाव, दौंड, बारामती, फलटण हा परिसर जर बघितला तर येथे देखील म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कधी? शनिवारी 4 जुलैला. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर भोर परिसर बघितला तर भोरमध्ये देखील चांगला पाऊस आहे. तर दुपारी 2 सकाळपासूनच जवळजवळ 12च्या पुढं या भागात चांगला पाऊस आहे. महाबळेश्वरमध्ये देखील रेड अलर्ट आहे. महाड, माणगाव, त्याचबरोबर मंडणगड, खेळ, दापोली, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर आता इथे जर सातारा, कारेगाव हा परिसर बघूया आपण. इथे पावसाची काय परिस्थिती राहते. तर आपण जर सातारा परिसर जर बघितला तर साताऱ्यामध्ये पाऊस आहे, पण इतका पण नाही आहे, जास्त प्रमाणात नाही आहे. रिमझिम पाऊस असणार आहे. कारेगावमध्ये देखील रिमझिम पाऊस असेल. आपण जर कराड बघितलं, ईश्वरपूर बघितलं तर या परिसरात देखील म्हणजे थोड्याफार प्रमाणात कराडमध्ये देखील रात्री 11च्या सुमारास पाऊस होणार आहे आणि दिवसभर देखील रिमझिम पाऊस या भागात असू शकतो. कोल्हापूरमध्ये देखील रिमझिम पाऊस होणार आहे. इचलकरंजीमध्ये, सांगलीमध्ये देखील, तासगाव, सांगली या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर कणकवली, मालवण हा परिसर बघितला तर येथे आपण बघू शकता दिवसभरात म्हणजे हवामानात बदल होताना आपल्याला दिसत आहे. थोड्याफार प्रमाणात या भागात देखील पाऊस पडू शकतो. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता आपण पंढरपूर, सांगोला हा परिसर बघूया.
आपण जर पंढरपूर, सांगोला हा परिसर बघितला, तर जसं-जसं दिवस पुढे जाईल, तसं-तसं वातावरणात चेंज होत असतो. आता इथे पंढरपूर, सांगोल्यामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर मोहोळ, सोलापूर, वैराग, तुळजापूर, नलदुर्गा हा परिसर बघितला, लोहार, धाराशिव, बार्शी, तेर, भूम, पाटोदा, कुर्डुवाडी, करमाळा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्या की केज, बीड या भागात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर उदगीर परिसर बघितला, त्याचबरोबर अहमदपूर परिसर जर बघितला, त्याचबरोबर मुखेड परिसर बघितला, नायगाव परिसर बघितला, तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. अहमदपूरमध्ये देखील चांगला पाऊस आहे. गंगाखेडमध्ये देखील चांगला पाऊस आहे. अंबाजोगाईमध्ये देखील चांगला पाऊस होणार आहे. कळंब, केज, परळी या भागात देखील पाऊस आहे. खास करून पूर्णा, बसमन, त्याचबरोबर गंगाखेड, परभणी, जिंतूर, शेवगाव, रिसोड, लोणार, मेहकर, वाशिम, मालेगाव, त्याचबरोबर हिंगोली, परतूर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. अकोला, अकोट, अचलपूर, त्याचबरोबर अंजनगाव या भागात देखील पाऊस पडणार आहे. तर हा जर बघितला तर दिवसभरामध्ये या भागात चांगला पाऊस होणार आहे. सकाळपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये शनिवारी 4 जुलैला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये. आपण जर वर्धा परिसर बघितला, हिंगणघाट, अरवी, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. खास करून या पावसाला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. आपण जर बघितलं तर 11 वाजता आदिलाबाद, त्याचबरोबर अरणी, उमरखेड, त्याचबरोबर पुसद, वाशिम, हिंगोली, तर या भागामध्ये रेड अलर्ट आहे. म्हणजे जास्त प्रमाणात या भागात शनिवारी 4 जुलैला 11 वाजता सकाळी पाऊस असणार आहे. आपण जर गोंदिया, तुमसर हा परिसर बघूया, येथे काही बदल दिवसभरात होतोय का? तर या भागात देखील दिवसभरामध्ये चांगला पाऊस होणार आहे. खास करून संध्याकाळी देखील या भागात पाऊस असणार आहे. गडचिरोली, मूल, त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये देखील चांगला पाऊस असणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण आता इकडे बोदवड, जळगाव हा परिसर बघूया, तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. खास करून 11 वाजता दुपारी जळगावमध्ये, शेवगावमध्ये, चाळीसगावमध्ये, धुळे, जामनेर, अंबळनेर, शिरपूर या परिसरामध्ये रेड अलर्ट आहे. तर मालेगावमध्ये देखील रेड अलर्ट आहे. आता मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर कोपरगाव, श्रीरामपूर हा जर परिसर बघितला, तर या परिसरात देखील म्हणजे आपण जर बघितलं तर शनिवारी 4 जुलैला लोणी, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर या परिसरात देखील चांगला पाऊस होणार आहे सकाळी 9 वाजताच. म्हणजे इथे आपल्याला वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. त्यानंतर आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, अहिल्यानगर, शिरूर, मंचर, जुन्नर, संगमनेर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचं हवामानाबद्दल काही मत असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आपण जो हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे, हा शनिवारी 4 जुलैचा आहे. या वातावरणामध्ये वादळी वातावरण देखील जास्त प्रमाणात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून जा.